आज आपण शवासनमध्ये एक प्राणायाम करणार आहोत, जे तुमच्या चांगल्या झोपसाठी भरपूर फायद्याचा आहे. तर तो कसा करायचा आहे? आपल्या शवासनमध्ये मी ज्याप्रमाणे सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचं. दोन्ही पायांमध्ये 2 ते 2.5 फुटापर्यंत अंतर घ्यायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे. दोन्ही हात 30 डिग्रीच्या अँगलमध्ये ठेवायचे शरीराच्या. डीप इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. आज आपण शवासनमध्ये एक प्राणायाम करणार आहोत, जे तुमच्या चांगल्या झोपसाठी भरपूर फायद्याचा आहे. तर तो कसा करायचा आहे? आपल्या शवासनमध्ये मी ज्याप्रमाणे सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचं. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास वरती गेल्यानंतर क्राउन हेडपर्यंत आपल्या गेल्यानंतर मॅक्झिमम आपल्या क्षमतेनुसार 2 सेकंद, 3 सेकंद, 5 सेकंद किंवा 10 सेकंद तुमच्या क्षमतेनुसार तिथं होल्ड करायचं आहे आणि सावकाश हा श्वास सोडायचा आहे. घ्यायचा आहे दीर्घ श्वास. क्षमतेनुसार थांबायचं आहे. श्वास सोडताना मात्र हा श्वास नॉर्मली सोडायचा नाहीये. संत गतीने हा श्वास सोडायचा आहे. चांगली झोप लागण्यासाठी भरपूर मदत होते. परत डीप इनहेल, इनहेल, इनहेल and inhale. 2-3 second pause. Exhale, exhale, exhale. Complete exhale. दम लागला असेल तर 1-2 नॉर्मल सायकल घ्यायचे आहेत मध्ये. अतिशयोक्ती कोणती करायची नाहीये. शरीराच्या कुठल्याही भागावर कसले ताण द्यायचा नाहीये. पूर्णपणे बॉडी रिलॅक्स असणार आहे. ज्या वेळेस तुम्ही रिलॅक्स फील कराल त्याच वेळेस हा प्राणायामाला सुरुवात करायची आहे. आणि प्राणायाम करता करता कधी तुम्हाला झोप लागून जाईल तुम्हाला पण कळणार नाही. भरपूर लोकांचा असा आहे आता हल्लीच्या कंडिशनमध्ये एवढा प्रॉब्लेम आहे की त्यांना झोप लागत नाही, रात्री उठून बसतात. त्याच्यामुळे हा प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि या शवासनमध्ये केल्यामुळे तुम्हाला उठून बसायची वगैरे गरज पण नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहेत त्याच स्थितीमध्ये हा प्राणायाम करायचा आहे. इनहेल, इनहेल, इनहेल. 2-3 second pause and exhale, exhale, exhale. Complete exhalation. Once again, inhale, inhale, inhale. Inhale, inhale. 2-3 second pause. Exhale, exhale, exhale. Complete exhalation. Deep inhale. Exhale. स्वतःच्या मनाने करायचे. 4 ते 5 वेळा करूया स्वतःच्या मनाने. डोकं शांत ठेवायचे. दोन्ही हाताचे तळवे आकाशाच्या दिशेलाच असणार आहे. बोट ड्रोन मुद्रामध्ये ठेवायचे जेणेकरून ते जास्तीत जास्त रिलॅक्स होतील. बॉडीच्या प्रत्येक अवयवाला फील करायचंय. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पूर्णपणे बॉडी स्कॅन करायची आहे अंतर्मनाने.
प्रत्येक श्वास घेताना वेगवेगळ्या अवयवांवरती लक्ष द्यायचंय. एक श्वास घेतला पायांकडे लक्ष, एक श्वास घेतला पोटाकडे लक्ष, एक श्वास घेताना छातीकडे लक्ष, एक श्वास घेताना हाताकडे लक्ष, एक श्वास घेताना गळ्याकडे लक्ष, एक श्वास घेताना पूर्ण फेशियल मसल्सकडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक बॉडी अवयवाला तुम्ही स्कॅन करायचं आहे अंतर्मनाने. जोपर्यंत तुम्ही असे अनुभूती घेत नाही तोपर्यंत तुम्हाला थोडं शवासनमध्ये तुम्हाला प्राणायाम करणं किंवा शवासनमध्ये जाणं हे थोडं कठीण होईल. हळूहळू तुम्ही हे प्राणायामाच्या सवयीने तुमच्या ह्या सवयी तुम्हाला लागू शकतात. डेली झोपता वेळेस हा प्राणायाम करायचा आहे. डोकं शांत ठेवायचंय. पूर्ण बॉडी रिलॅक्स करून घ्यायची. आवर्तन पूर्ण झाल्यास नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, नॉर्मल श्वास सोडायचा आहे. सावकाश हातांच्या आणि पायांच्या बोटांमध्ये हालचाल, संत गतीने हालचाल करायची आहे. एक एक पाय फोल्ड करून सीट जवळ आणायचा आहे. दोन्ही हात पोटावरती ठेवायचे. होल्ड. थोडा वेळ थांबायचं आहे. सावकाश उजवी बाजूकडे वळायचंय पूर्णपणे. पाय जास्तीत जास्त जवळ घ्यायचे छातीकडे आणि हा खालचा हात, उजवा हात जो आहे तो आपला उशी सारखा घ्यायचा डोक्याखाली. थोडा वेळ थांबायचंय. डाव्या हाताचा आधार घेऊन उठून बसायचे.